PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. फितुरप्रीत वाईल्ड लव भाग 8. लेखिका प्राची सुळे. शिवाने कार स्टार्ट केली. कार त्याच्या घराच्या गेटमधून बाहेर पडली आणि भूमीने पटकन डोळे बंद करून घेतले. 2 दिवस काळोखात राहून ती मोकळ्या हवेत आली. मोकळा श्वास घेतला. कार पळत होती व भूमी तिच्या अधुऱ्या राहिलेल्या स्वप्नांच्या जवळ जात होती. डोळ्यासमोर फक्त तिचा संग्राम होता. कथा पुढे सुरू. लग्नघर होते, पण निर्मलाच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नव्हते. भूमीच्या काळजीने ती हवालदिल झाली होती. आदल्या दिवशी पवित्राला हळद लागली. आज संग्राम व तिचे लग्न होते. पवित्रा नऊवारी साडी नेसून सजली होती. मंडपात भटजींनी विधी सुरू केले. संग्राम, अप्पासाहेब, उर्मिला तिघे बसले होते. संग्रामच्या ओठावर छद्मी हास्य होते. डोळ्यात माज होता. नवऱ्या मुलीला बोलवा, भटजींनी म्हटले व पवित्राला घेऊन तिच्या मैत्रिणी आल्या. संग्राम व तिची नजरानजर झाली. दोघांच्याही नजरेत जिंकल्याचे भाव होते, जे कोणीही ओळखू शकत नव्हते. भटजींनी पुढच्या विधी सुरू केल्या. शिवा जमेल तसं ट्रॅफिक चुकवत कार चालवत होता. पुढे बसलेल्या भूमीची पदराच्या टोकाशी सारखी चुळबुळ सुरू होती. तिला आलेला ताण स्पष्ट दिसत होता. मॅडम, वेळेत पोहोचू, काळजी करू नका, शिवाने म्हटले. तसं भूमीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. त्याच्या नजरेला नजर देण्याचं शिवाने टाळलं. आजच का मला सोडायला सांगितले? ह्याच वेळेला का? भूमीच्या मनात चालणारा प्रश्न तिने विचारलाच. माहीत नाही, तुमच्या घरी जातोय आपण, शिवा म्हणाला. 2 दिवस पळवून नेऊन पुन्हा आणलं जातंय? काही डिमांड्स नाही, कुठलं कारण नाही. मग असं का? भूमी विचार करू लागली. कधी घरी जातोय असे तिला झाले. कार फास्ट चालवा, ती वैतागून बोलली. शिवाने शक्य तेवढा स्पीड वाढवला. कन्यादान, लग्नाच्या विधी करून झाल्या. लग्न मुहूर्त जवळ आला आणि दोघांत अंतरपाठ धरला. मंगलाष्टक भटजी बोलत होते व दोघांवर अक्षता पडत होत्या. शेवटचा मंत्र म्हटला गेला आणि अंतरपाठ दूर झाला. अगदी त्याच वेळी कारचा जोरात कर्कसून ब्रेक मारण्याचा आवाज आला. सारे त्या दिशेला पाहू लागले, पण त्यांनी जे पाहिले त्यांनी सारे आश्चर्यचकित झाले. जागेवरच स्तब्ध झाले. कारचा पुढचा दरवाजा धाडकन ढकलून भूमी बाहेर आली होती. भूमीला पाहून सारे कुजबुजू लागले. अरे, ही तर भूमी आली. तो आवाज ऐकून आतल्या खोलीत बसलेली निर्मला वाऱ्यासारखी धावत बाहेर आली. भूमी, निर्मलाचा आवाज भूमीने ऐकला आणि धावत निर्मलाच्या गळ्यात पडली. दोघीही रडू लागल्या. भूमी, कुठे निघून गेली होतीस बाळा? बघ काय झालं, निर्मला रडत बोलली. आई, मी कुठेही निघून गेली नव्हती. अगं, मला पळवून नेले होते, भूमी हादरून बोलली. आई असं विचार करेल तिला माहीतही नव्हते. तिने सर्वत्र नजर फिरवली. तोच लग्नाचा मंडप, तोच माहोल, वऱ्हाडी मंडळी. तिच्या चेहऱ्यावर हसू आले. आई, म्हणजे तुम्ही लोकांनी अजून हा लग्न मंडप तसाच ठेवून दिला आहे माझ्यासाठी? सगळे आहे तिथे, माझ्या मैत्रिणी. ती अशी बोलत होती की हातात फुलांचा हार घेतलेला संग्राम तिने पाहिला. त्याने नवरदेवचा पोशाख घातला होता. त्याला पाहून ती आनंदाने वेडी झाली. संग्राम, मी परत आले, सुखरूप आले. तू माझ्यासाठी तयार होऊन आहेस ना? मला माहीत होतं आपलं प्रेम कधीच तुटू शकत नाही. मी आलेच तयार होऊन. तू थांब हा. भूमी भारावून वेड्यासारखी बोलत होती. तिला झालेला आनंद अवर्णनीय होता, पण संग्राम फक्त तिच्याकडे पाहत होता. आई, चल ग लवकर, मला तयार करून दे, निर्मलाचा हात ओढत भूमी तिला खेचून नेत म्हणाली. आहेस तिथेच थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. भूमीच्या कानावर रागाने भरलेला आवाज आपटला आणि ती जागेवरच थिजली. काही लोकांच्या मागून भास्करराव पुढे येत गरजले. बाबा, मी आले. तुमची भूमी. मला पळवून नेले होते, पण आता त्या लोकांनीच परत आणले, भूमी त्यांच्याकडे जात बोलली. एक अक्षर बोलू नकोस. स्वतःची वकिली बंद कर. तू काय केले आहेस हे चांगलंच जाणून आहे मी. आमच्या तोंडाला काळ फसलंस.
बेअब्रू केली आणि आता वर तोंड घेऊन आली आहेस? लाज नाही वाटत तुला? भास्करराव क्रोधाने कडाडले. भूमीच्या तर अंगावर वीज कोसळली. आपले बाबा काय बोलत आहेत हे तिला आधी समजायलाच वेळ गेला. आजी, आजी कुठे आहेस तू? भूमी दुःखाने ओरडली. यशोदा आजीने भूमीला आवाज दिला आणि भूमी त्या दिशेला धावली. आजी, हे बाबा बघ ना गं काय बोलत आहेत. मी कोणाची बेअब्रू केली? नाही, मी चुकीचं काहीच केलं नाही आहे. आजी, मी सुखरूप परत आले. माझ्यावर का असे आरोप होत आहेत? भूमी हमसून रडू लागली. यशोदा आजी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत राहिली. ती काय बोलणार होती? आणि भूमी ताडकन उठली. धावत ती संग्राम होता त्या स्टेजजवळ गेली. संग्राम, तू इथे असा उभा का? तू का नाही बोलत? अरे मी तुझी भूमी आहे, जिच्यावर तू जीवापाड प्रेम केलेस. कॉलेजपासून प्रेमात आहोत ना आपण. लग्न करेन तर माझ्याशीच असे बोलला होता ना. मग बघ ना बाबा कसे बोलत आहेत. तू का ऐकून घेतोयस? बोल ना काहीतरी. भूमीचा घसा सुकला, खरवडून निघाला, तरी ती रडत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तू नवरा बनून आहेस. हे भटजी, हा मांडव, ही सारी मंडळी आपल्या लग्नासाठीच जमली आहेत ना. संग्राम, बोल ना काहीतरी. भूमीला ताण असह्य झाला आणि ती किंचाळली. भूमी, बस कर हा तमाशा. काय चालवला आहेस तू? हातातला हार दुसऱ्या माणसाच्या हातात देऊन संग्राम स्टेजवरून खाली येत म्हणाला. संग्राम, तिने त्याचे हात हातात घेत म्हटले. डोळ्यात कमालीची व्याकुळता होती. भूमी, शुद्धीती आहे. तिचा हात झटकून देत तो म्हणाला. असं मूर्खासारखं वागणं बंद कर. लोक जमलेत, सारे बघतायत तुला. तुझे बाबा बरोबर बोलत आहेत. कुठे निघून गेली होतीस तू? कोणालाही न सांगता? किती शोधलं तुला, पण कुठेच सापडली नाहीस. तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तू तुझा मोबाईल इथेच घरी ठेवून गेलेली. याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुला कोणी शोधू नये? इथे किती त्रास झाला आहे सगळ्यांना तुला कल्पना आहे? तुझे बाबा, आई आणि आजी काय यातना झाल्या त्यांना? विचार कर. आणि आमची फॅमिली, ती तर नाहक बदनाम झाली ना. अप्पासाहेबांची पत, मान माहिती आहे ना तुला. किती मनस्ताप सहन केला त्यांनी. भर लग्नातून पळून गेलेली सून असं लोक बोलत आहेत. भूमी, हे सगळं सोड. पण माझं काय? का माझ्याशी अशी वागलीस? प्रेमच केलं ना तुझ्यावर. अगं जीव मागितला असतं ना तर क्षणात दिला असता. पण असं पाठीत खंजीर का खुपसलास? कोणा दुसऱ्याबरोबर जायचे होते तर. हे बोलताना संग्रामने कारजवळ उभ्या असलेल्या शिवाकडे नजर टाकली. संग्राम, ओरडू नकोस. ओरडायला मलाही येते, पण मी शांतपणे बोलतोय तुझ्याशी. तू खूप वाईट वागलीस सगळ्यांशी, खूप वाईट. संग्राम तिच्याकडे बघत म्हणाला. मग मग हे सगळं काय आहे? हा मांडव, हे लग्न? न समजून भूमीने कातर आवाजात विचारले. लग्न आहे माझं आणि पवित्राचं. ही झालेली बेइज्जती भरून काढण्यासाठी दोन्ही फॅमिलीकडे हाच एकमेव पर्याय होता. पवित्रा. संग्रामने हाक मारली आणि नवरीच्या वेशातली, डोक्याला मुंडावळ्या बांधलेली, हातात हार घेतलेली पवित्रा स्टेजवर पुढे आली. भूमीला तर सारं आपल्याभोवती गरगर फिरतंय, आपण कुठल्याही क्षणी कोसळू असे झाले. आणि शेवटी ती पडलीच. पण कोणीही पुढे आलं नाही. शिवाला ते पाहवलं नाही आणि तो पुढे सरसावणार तोच पक्याने त्याचा हात घट्ट धरून ठेवला. त्याला डोळ्यांनीच नाही म्हटले. शिवाच्या शरीरात तर लावा फुटत होता. भूमीला पडलेला पाहून निर्मला तिच्याकडे धावली. तिचं डोकं मांडीवर घेऊन तिच्या नावाने हाक मारू लागली. पाणी, पाणी आणा कोणीतरी माझ्या मुलीला, ती बोलली. कोणीतरी पाणी आणून दिले. निर्मलाने पाण्याचे सपकारे भूमीच्या तोंडावर मारले. कसे तरी तिने डोळे किलकिले केले. घे बाळा, पाणी पी. ग्लास तिच्या तोंडाला लावत निर्मला रडत बोलली. तिने 2 घोट घेतले आणि एकदम जोराचा ठसका लागला. चल बाळा उठ, आज चल, तू आराम कर, आपण नंतर बोलू. निर्मला तिला उठायला मदत करत बोलली.
निर्मला, तिला घरात घ्यायचे नाही. त्या घराचे दरवाजे तिला कायमचे बंद झाले. जिला स्वतःच्या घराण्याची काळजी नाही अशा मुलीला इथे जागा नाही. घरात नाही आणि आमच्या हृदयातही नाही. भास्करराव निर्मलावर ओरडत म्हणाले. एक वेळ बाबांनी चापकाने मारलं असतं तरी चाललं असतं, पण इथे तर त्यांनी तिच्याशी असलेलं नातंच नाकारलं. तिला इथे जागा नाही म्हटलं. भग्न नजरेने तिने आईकडे पाहिलं. बिचारी तोंडात पदर कोंबून रडत होती. संग्राम, काय हा तमाशा चालू आहे कधीचा? आधी केला आणि आता सुरू आहे. आपण या देसाईंकडे याचसाठी यायचे का सारखं सारखं? लग्न आहे तुझं, साऱ्या विधी झाल्यात, मंगलाष्टक बोलून झालेत, लग्न लागले, आता मंगळसूत्र घालायचे बाकी आहे. आणि हा कसला दळभद्रीपणा चालू आहे? स्वतःचं तोंड काळं करायचं आणि कोणाबरोबर तरी, आणि इथे सती सावित्रीचा आव आणायचा. 3 दिवस बाहेर असलेल्या मुलीवर कोण विश्वास ठेवणार? हिला इथून पहिलं जायला सांग. उर्मिला पुढे ओत स्वतःचं घाणेरडं तोंड सोडत बोलली. असलेली नसलेली ताकद लावून भूमी उभी राहिली. सर्वस्व उद्ध्वस्त झालेल्या भूमीने एक वार सगळ्यांना पाहिलं. बाबा, आई, आजी, संग्राम आणि पवित्रा साऱ्यांना डबडबलेल्या डोळ्यांनी पाहिलं. हात जोडले. माझ्यामुळे कुणीही दुःखी होऊ नका. मी जाते, कायमची निघून जाते. पण बाबा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. सांभाळा स्वतःला. आई, आजी, रडू नका. मी परत कधीच येणार नाही, वचन देते तुम्हाला. भूमीने पवित्राकडे पाहिलं. तिच्यासाठी डोळ्यात फक्त प्रेम आलं. पावी, सुखी राहा कायम. तुला जे हवं ते मिळू दे, आनंदी राहा. पण पवित्राने दुसरीकडे तोंड फिरवलं. आता इथून आपली जाण्याची वेळ आली. भूमीने ओळखलं. ती सावकाश वळली आणि अज्ञाताच्या काळोख्या गर्भाकडे चालू लागली, जिथे पावलोपावली फक्त तिच्यासाठी अंधारच होता. काय आहे भूमीचं भविष्य? काय होणार आहे तिच्यासोबत पुढे? तर ऐकत रहा फितूरप्रीत वाईल्ड लव. क्रमश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. काही डिस्टर्बन्स आले असतील तर क्षमस्व. कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.